म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणारे आता इन्व्हेस्टर खरंच वाढले आहेत. पण यातले किती लोक फंड स्वतः समजून घेऊन त्यावर रिसर्च करून इन्व्हेस्ट करतात? वेलकम टू डे 19 ऑफ आवर सिरीज गीता टू ग्रोथ. टुडेज टॉपिक इज स्टॉप फॉलोइंग ब्लाइंडली इन्फ्लुएन्सर. रील बघितली, बेस्ट फंड ऑफ 2026 आणि लगेच इन्व्हेस्ट केलं. इन्फ्लुएन्सर सांगतो आणि आपण फॉलो करतो. मग त्याचं रिझल्ट काय होतं की कन्फ्युजन क्रिएट होतं, देन लॉस होतो, देन रिग्रेट होतो. याचा आन्सर खूप आधीच भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. नाही ज्ञानेन सदृश्यम, अर्थात नॉलेजपेक्षा पॉवरफुल काहीही नाही. यू ट्रस्ट ओनली रील्स बट नॉट रिसर्च. टिप्स फॉलो करता पण लॉजिक नाही. दुसऱ्याचं कन्व्हिक्शन तुमचा डिसिजन असतो. दुसऱ्यांचा पोर्टफोलिओ वेगळा असू शकतो पण तुमचा गोल वेगळा असू शकतो. स्मार्ट जेनझी काय करतं तर तो फंड समजून घेतो, त्यावर रिसर्च करतो, देन इन्व्हेस्ट करतो. रील्स तुम्हाला व्ह्यूज देतात पण नॉलेज तुम्हाला वेल्थ देतं. नेक्स्ट टाइम इन्व्हेस्ट करण्याआधी एक प्रश्न विचारा की हा फंड तुम्हाला नक्की समजलाय ना. डोंट कॉपी पोर्टफोलिओज, बिल्ड युअर ओन एम्पायर. ज्ञानाशिवाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे रिस्क. थँक्यू.